हाय हॅलो नमस्कार. मी अश्विनी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते. तर इथे पाहू शकता मी मूग डाळीचे मस्त असे डोसे बनवून दाखवणार आहे. मूग डाळ आणि तांदूळ. तर हे मी रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले होते आणि पाहू शकता सकाळी उठल्यानंतर पाहते तर नाश्त्यासाठी परफेक्ट असं म्हणजे आपली डाळ वगैरे मस्त भिजलेली होती. तर याची मिक्सरला अशी मस्त ही बारीक पेस्ट करून घ्यायची आहे आणि जास्त घट्टही नाही करायचं आणि पातळही नाही करायचं. एकदम मऊ लुसलुसीत डोसे बनतील असंच करायचं आहे बॅटर. तर मी सर्व मिक्सरला बारीक करून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही म्हणजे कमी म्हणजे 2-2 कप 2-2 वाट्या डाळ आहे. 2 वाट्या डाळ आणि 2 वाट्या तांदूळ. तर इथे पाहू शकता 15 मिनिट मी तसंच ठेवलेलं आहे आणि 15 मिनटानंतर पाहू शकता आपलं डोस्याचं बॅटर एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. तर मी आज मस्त असा मसाला डोसा बनवणार आहे. तर पाहू शकता खायला तर एवढा कुरकुरीत आणि मस्त असा लागतो ना हा डोसा. तर इथे पाहू शकता मी 2 ते 3 मीडियम आकाराचे कांदे असे बारीक स्लाइस करून कट करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये मी कोथिंबीर देखील टाकलेली आहे. इथे पाहू शकता आलं लसूण मिरचीची पेस्ट याच्यामध्ये घालून घेतलेली आहे. मी त्याच्यामध्ये थोडेसे जिरे देखील घेतलेले आहेत. ऑप्शनल आहे जिरे, पण जिऱ्याने तर एकच नंबर अशी म्हणजे लागतं बघा हे डोसा. आणि लगेच याच्यामध्ये मी 1.5 चम्मच एवढं मीठ देखील घातलेलं आहे. मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार किंवा क्वांटिटीनुसार घालू शकता. आणि इथे पाहू शकता आता सर्व कांदा आणि कोथिंबीर असे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि असे कुरकुरीत डोसे कोणाला आवडतात त्यांनी मला कमेंट करायला सांगा, म्हणजे कमेंट करा. तर इथे पाहू शकता आपलं बॅटर एकदम परफेक्ट असं झालेलं आहे. आणि लगेच मी तवा ठेवलेला आहे गॅसवर आणि मस्त तवा गरम झाला की त्याच्यावर तेल सोडून घ्यायचं आहे. म्हणजेच आपला डोसा खाली चिकटणार नाही तव्याला आणि एकदम इझी निघतो पहा. आणि आपण तेल देखील लावून घेतलेलं आहे आणि 2 मिनिटानंतर तेल असं मस्त गरम झालेलं आहे कडकडीत आणि आता सोडून घ्यायचा आहे डोसा. आणि पाहू शकता असं चम्मचच्या साहाय्याने डोसा सोडून घ्यायचा आणि एकदम पातळ बनवायचा आहे. तर तुम्हाला तुमच्या घरी जर लहान मुले असतील किंवा सकाळी सकाळी असं काहीतरी नाश्त्याला असं भन्नाट बनवायचं आहे तर असं हा डोसा एकदा नक्कीच बनवून पहा. खायला देखील अतिशय पौष्टिक आणि हेल्दी आहे असा डोसा आणि खायला देखील एकच नंबर लागतो बघा हा डोसा. आणि तर साईडला देखील आता मी सर्व असा पसरवून घेतलेला आहे आणि आता लगेच याच्यामध्ये मी तेल देखील टाकून घेतलेलं आहे थोडंसं, म्हणजे आपला डोसा आहे म्हणजे पलटायला एकदम इझी जातो. आणि पाहू शकता आपला डोसा म्हणजे आता पलटी करून घेणार आहे. आणि तर तुम्ही पाहू शकता मी याच्यामध्ये इनो वगैरे टाकलेलं नाही. तुम्हाला म्हणजे ऑप्शनल आहे, टाकायचं असेल तर तुम्ही टाकू शकता, पण मला आवडत नाही म्हणजे इनो टाकायला. आणि तर आपला असाच डोसा पहा किती जाळीदार मस्त असा झालेला आहे की नाही, एकदम कुरकुरीत आणि बाहेरच्यासारखाच डोसा. तुम्ही हॉटेलमध्ये वगैरे पैसे जर घालवत असाल तर असा एकदम कमीत कमी साहित्यामध्ये असा डोसा बनवून एकदा नक्कीच तुमच्या मुलांना घरच्यांना खाऊ घाला. एकच नंबर अशी रेसिपी लागते आणि एकदम हेल्दी आहे. हेल्दी असल्यामुळे आपले मुलं एकदम आवडीने खातात आणि प्रोटीन्स वगैरे याच्यामध्ये खूप म्हणजे खूपच भरपूर प्रमाणामध्ये असतात. आणि तर तुम्हाला तर माहीतच आहे मूग डाळ शरीरासाठी किती पौष्टिक आणि प्रथिनांनी किंवा प्रोटीनने भरलेले आहे बघा. तर फायनली आपला डोसा दोन्ही साईडने आलटीपलटी करून मस्त भाजून घेतलेला आहे. असेच मी सर्व डोसा तुम्हाला बनवून दाखवणार आहे. आपली रेसिपी थोडी मोठी होत आहे तरी व्हिडिओ स्किप न करता पूर्ण रेसिपी पाहायला अजिबात विसरू नका. तरी इथे पाहू शकता दुसरा देखील तसाच मी डोसा सोडून घेतलेला आहे. पहिला म्हणजे तव्यावर थोडंसं तेल टाकलेलं आहे. तेल सर्व साईडनी पसरलेलं आहे. आणि आता लगेच आपला डोस्याचं बॅटर याच्यावरती पसरवून घेतलेलं आहे की नाही. किती इजी आहे. नवीन शिकणाऱ्यांसाठी तर एकदम सोप्या आणि झटपटीत अशा रेसिपीज
खायला तर एकच नंबर अशा टेस्ट रेसिपी असतात बघा माझ्या. आणि आता दोन्ही साईडने असं मस्त तेल टाकून मी आलटी-पलटी करून भाजवून घेणार आहे. एकदम हेल्दी. म्हणजे कांदा ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, कारण मला कांदा आवडतो त्याच्यामुळे मी कांदा घातलेला आहे याच्यामध्ये. कांद्याने तर याची टेस्ट अजूनच खुलते म्हणजे एकच नंबर अशी ही टेस्ट लागते. हे डोसे तुम्ही नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी देखील खूप छान लागतात. तुम्ही तुमच्या मिस्टरांच्या डब्याला किंवा टिफिनला किंवा सकाळी नाश्त्याला देखील उठल्या उठल्या खायला देखील एकच नंबर असतात बघा. तर पाहू शकता दुसराही डोसा मी असाच भाजून घेतलेला आहे. आता मी तिसरा देखील डोसा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि इथे पाहू शकता पूर्ण असं मी सर्व साईडने असं पलटून असं बॅटरनं पसरवून घेत आहे. तुम्हाला जेवढ्या मोठ्या आकारात बनवायचं आहे तेवढ्या मोठ्या आकारामध्ये तुम्ही बनवू शकता. पण मी छोटाच बनवलेला आहे, कारण हा मूग डाळीचा डोसा असल्यामुळं तुटण्याची शक्यता असते, कारण मूग डाळ जास्त चिकट नसते ना, त्याच्यामुळे म्हणजे खायला तर एकच नंबर लागते, पण करताना असं वाटतं मोडते की काय. आपले डोसे किती जाळीदार झालेले आहेत, पाहू शकता जाळी तयार झालेली आहे किती वरती अशी. आणि खायला देखील अतिशयच पौष्टिक असे हे डोसे लागतात. हे डोसे खूप झटपट तयार होतात आणि खायला तर एकच नंबर म्हणजे सुंदर लागतात, खूपच छान लागतात. आणि आता तिसराही डोसा मी असाच अलटी-पलटी करून दाखवलेला आहे, पाहू शकता तुम्ही. आणि आता लास्ट डोसा मी तुमच्यासोबत एक म्हणजे दाखवत आहे तुम्हाला बनवून. आणि तोपर्यंत माझ्या रेसिपीज कोणाकोणाला आवडतात त्यांनी मला कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि जर तुम्हाला कशाची रेसिपी पाहिजे असेल तर ते देखील मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तुमच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा की पुढची कोणती रेसिपी तुम्हाला पाहायला आवडेल. तुम्हाला जर अशीच रेसिपी हेल्दी आणि सोपी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अशा चविष्ट रेसिपी, सोप्या रेसिपी पाहण्यासाठी कुक बाय अश्विनी या यूट्यूब चॅनलला जोडलेलं राहा. तर कशी वाटली आजची रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि डोसा देखील आपला कसा वाटला ते देखील मला सांगा. तर चला मग बाय बाय. भेटूया अशाच नवनवीन रेसिपींसोबत. तर पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया पुन्हा.